सावकार साहेब विनयरावजी कोरे यांनी आम्हाला आदेश दिलेला आहे आणि त्या आदेशानुसार महायुतीचे जनस्वराज्य हा घटक पक्ष आहे, त्यामुळे इथे महायुतीचा उमेदवार आम्ही पूर्ण ताकदीनिशी निवडून आणणार. खासदारांचं नेमकं काम काय असतं तर आपल्या देशाच्या संसदेमध्ये बसून देशाच्या विकासाची ध्येय धोरणं ठरवणं हे काम खासदाराचं असते. फक्त बारशांना आणि लग्नांना जाणं म्हणजे विकास नव्हे, तर आपल्याला संसदेमध्ये बसून सुद्धा कामं करता आली पाहिजेत. गोकुळ सोबत गोकुल. सध्या निवडणुकीची धामधूम जोरात चाललेली आहे. काय मत आहे आपलं? आमचे नेते विद्यमान आमदार माननीय सावकार साहेब विनयरावजी कोरे यांनी आम्हाला आदेश दिलेला आहे आणि त्या आदेशानुसार महायुतीचे जनस्वराज्य हा घटक पक्ष आहे, त्यामुळे इथे महायुतीचा उमेदवार आम्ही पूर्ण ताकदीनिशी निवडून आणणार. नाही, पण धैर्यशील माने यांना तुम्हाला काही आव्हान वाटतंय का असं काय पुढच्या काळात? अजिबात नाही. त्यांनी जी कामं केलीत मतदारसंघामध्ये जवळजवळ 8,200 कोटीची त्यांनी कामं केलीत आणि आपल्या तालुक्यामध्ये जो बेरोजगारीचा प्रश्न होता त्यांनी गेल्या 1 वर्षामध्ये हा प्रश्न मार्गी लावलेला आहे. आपल्याला MIDC इथे येते. जवळजवळ आपल्या तालुक्यामधून शाहूवाडी तालुक्यामधून 20 बसेस रोज मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. तर ते कुठंतरी थांबलं पाहिजे आणि युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, हीच आमची अपेक्षा आहे आणि ते निश्चितच या येत्या 5 वर्षामध्ये पूर्ण करतील आणि एक वेगळा तालुका आपल्याला पाहायला मिळेल. शाहूवाडी तालुक्यामध्ये जी MIDC झालेली आहे त्याचं श्रेय म्हणजे तुम्ही कोणाला देताय? म्हणजे त्याचं श्रेय निश्चितच महायुतीला द्यावं लागेल आपल्याला, कारण या सर्वांनी मिळूनच ही काम आणण्याचं काम, आपली MIDC आणण्याचं काम केलेलं आहे. विद्यमान खासदारांचा संपर्क कमी पडलाय असा जनतेतून आरोप होत होता. तुमचं काय मत आहे? खासदारांचं नेमकं काम काय असतं तर आपल्या देशाच्या संसदेमध्ये बसून देशाच्या विकासाची ध्येय धोरणं ठरवणं हे काम खासदाराचं असते. आपल्या हातकणंगले मतदारसंघामध्ये तुम्ही जर बघितलं तर माननीय खासदारांनी 8,200 कोटीची विकास कामं केलेली आहेत. त्यात पण तुम्ही शाहूवाडी तालुक्यामध्ये बघितलं तर आपल्या वाड्या वस्त्यावरील रस्ते पंतप्रधान ग्राम सडक योजनेमधून एकमेकांना जोडलेले आहेत. आपल्या MIDCचा प्रश्न निकाली काढलेला आहे. रेशीमचं गाव केलेलं आहे. तर अशा विकासाच्या माध्यमातून ते जनतेपर्यंत पोहोचलेले आहेत. फक्त बारशांना आणि लग्नांना जाणं म्हणजे विकास नव्हे, तर आपल्याला संसदेमध्ये बसून सुद्धा कामं करता आली पाहिजेत. ती महायुतीच्या माध्यमातून झालेले आहेत. इथून पुढे निश्चितच ती होतील, ही जी आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.